विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.4 बी स्मार्ट हा पाठ पाहणार आहे. बी स्मार्ट, यशस्वी बना. लेट स्टार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. क्रीडा स्पर्धेतील विजेते व्यायामशाळेमध्ये बनत नाहीत. दृढ इच्छा, स्वप्न, दूरदृष्टी यासारख्या त्यांच्यामध्ये असलेल्या खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. कौशल्य आणि इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात असणे अनिवार्य आहेच, पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपण सर्वजणच उपजत बुद्धी कौशल्ये घेऊन जन्माला येतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. या बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थातच ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर मात्र ती कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीत. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू लक्षात घेतले पाहिजेत. एक, कल्पनाशक्तीची समज म्हणजेच नवनिर्मित क्षमतेची जाणीव, आणि दुसरी म्हणजे ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. Pursuing them acknowledges a better future situation. ध्येयामुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. ध्येय समोर असले तर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता म्हणजेच आपलं आयुष्य न भटकता ठरलेल्या सुरळीत मार्गावरून आपल्याला ते पुढे नेता येते. सेटिंग गोल्स मे ॲपियर इजी, बट फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ध्येय निश्चित करणे अगदी आपल्याला सोपे वाटत असले तरी कित्येक जणांसाठी ते अतिशय आव्हानात्मक असते. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतेही ध्येय नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. टू अकम्प्लिश गोल्स, एक्सपर्ट रिकमेंड अ 5 स्टेप ॲप्रोच. ध्येय साध्य करायचे असेल तर या 5 टप्प्यांचा आपल्याला अवलंब करावा लागतो असे काही तज्ज्ञ लोक सुचवतात. स्मार्ट गोल्स आर अ मेथॉडॉलॉजी, अ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. स्मार्ट गोल म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. स्मार्ट म्हणजे एस फॉर स्पेसिफिक विशिष्ट, एम फॉर मेजरेबल मोजता येण्यायोग्य, ए फॉर अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य, आर फॉर रिअलिस्टिक वास्तववादी आणि टी फॉर टाईम बाउंड कालमर्यादित. फर्स्ट अपॉन स्मार्ट. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रबरिक. स्मार्ट ध्येयाची एक विशिष्ट अशी मार्गदर्शक सूची असते. ती कशी असते लक्षात घ्या. स्पेसिफिक म्हणजेच निश्चित तपशील असलेला, इन्व्हॉल्विंग
आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके असते तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. त्यामुळे या ध्येयाचे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे सोपे जाते. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long it can stretch. उदाहरणार्थ, एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबाबत माहिती असणे गरजेचे असते. मिजरेबल, मोजता येण्यायोग्य. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रूआउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मापन ठरवता येते, तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. एखाद्या खेळाविषयी, फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. अचिवेबल, प्राप्त करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेजिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम. ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येये ठरवावीत. ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. अशी विस्तृत ध्येये पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करत असतात. त्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. ॲज स्टुडंट्स, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. कदाचित एक विद्यार्थी म्हणून आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न आपण नक्कीच पाहू शकतो. रिअलिस्टिक, वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन one's current skill set or area of expertise. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम, सो एक्सपर्टिंग टू बिकम ॲन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे हे अवास्तव आहे, अनरिअलिस्टिक आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेनिंग गोल. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. बचावात्मक असणारे आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अडहिअर टू दॅट पिक्चर. आपल्या मनामध्ये ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही असली पाहिजे. टाइम बाउंड, कालमर्यादित. इस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इच गोल ॲज इट विल हेल्प इनक्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे, ज्यामुळे
त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. वजन कमी करायचे असल्यास काय करायचे हे आपल्याला माहीत असते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम्स अ रियालिटी. पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होत नाही. इट मे बी एक्झरसाइज, डायट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग तो नियमित व्यायाम असो, आहार असो की तणावविरहित विचार असो. ऑल दीज हॅव टू बी practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. मनाची द्विधा अवस्था न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता ठरलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. विजन्स, विशेस, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येयदृष्टी, इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड एनकरेज अस टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. या ध्येयामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. इन ऑर्डर टू गेट देअर हाऊएवर वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. तिथे पोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार धोरण आखता आले पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आयुष्य हे एखाद्या तुतारीसारखे असते. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. म्हणजेच आपण जर त्या तुतारीमध्ये हवा फुंकली नाही तर त्यातून आपल्याला आवाज ऐकता येणार नाही. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असते. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रिसाइसली mastering the skill and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. योग्य पाऊलवाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. द बेस्ट वे to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. When we take the next step, it should support and hold us without a crack. आपण उचललेले प्रत्येक पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा.